सह्याद्रीच्या कुशीत अशी अनेक रहस्ये दडली आहेत जी मानवी आकलनाच्या पलीकडे आहेत. साताऱ्यातील भांबावली गाव, जिथे निसर्गाचे रौद्र आणि सुंदर रूप एकाच वेळी पाहायला मिळते. याच भांबावलीच्या घनदाट जंगलात, जिथे माणसाची पावले सहसा पडत नाहीत, तिथे वसले आहे एक गुप्त देवस्थान, देवी वज्राईचे स्थान. आमचं गाव बांबवली आहे. गाव बांबवली आहे आणि वज्राई धबधबा आहे. आडनाव मोरे आहे. अजून लांब लांबची माणसं येतात देवीच्या उत्सवाला. देवी आमची एवढ्या समध्या महाराष्ट्रात मानवलेली आहे आणि पिढ्यानपिढीपासून देवी आहे. आम्ही आमच्या वाडावाडलापासून. पण देवीचं हे असं काय मुला नव्हतंच माहिती बरं का. कसं माहिती नव्हतं. हाही वज्राई देवी हे समज 7 आयांचा मेळा आहे. सामान्य पर्यटकांसाठी भांबावली म्हणजे केवळ धबधबा आणि पठार, पण स्थानिकांसाठी हे एक जागृत आणि गुप्त श्रद्धास्थान आहे. वळ्या पडताना काळा घ्यायला लागतो. अडचणीचं माणूस जायचं नाही. अडचण तुझ्या घरी येतं, तू जायचं नाही. कसं अडचणीचं तिथनं मोह आगी लागेल ते घरी येईल का तिथं पाडील माणूस. ते अगदी बिन येणं जायचं. आणि शिरी अशी खराब असली तर त्या धबधब्याखाली जाणी नाही. तुझी 50 माणूस असून दे, त्या समधेला तिच्यामुळं समधेची वाट लागली. लहान 2-2 महिन्याची मुलं घेऊन जातात, पण काटा लागू शकत नाही तिथं आमच्या. आधुनिकतेचा स्पर्श न झालेली ही जागा मंदिराच्या भव्य इमारतीशिवाय उघड्या आकाशाखाली किंवा नैसर्गिक गुहेत वसलेली आहे. आम्हाला ही गावाला जबाबदारी आहे. कसं वज्राई धबधबा आहे. काय लोक तुम्ही काय म्हणताय तिकटी घेतात बरोबर, तिकटी घेतात बरोबर, पण आता सुई नाही. खडाक असं चिकाटायचा तो त्या दारात जा तुम्ही पडणार. तसं खडाक चिकाटायचं, मोठं मोठं खडाकायचं. अमरावती नदी 7 नद्याचा संगम आहे आणि तिथं पाणी असताना जाऊ शकतं नाही. उन्हाळ्या दिवसात तुम्ही जा. आमची माणसं धबधब्याखाली माणूस न्यायला लागतो गाईड. तसं काय सुचत नाही माणसाला. आणि गाईड नेला दगडी येतात, पवायला पाहिजे आम्हाला, अमकं पाहिजे. ही गावाला जबाबदारी. समधेला फाशी येणार का नाही की हे धबधबा तुम्ही चालवलं आणि अशा लुस्कानीचा. आजपर्यंत 5 वर्ष झाली लुस्कानी म्हणून झालेली नाही. काटा लागला नाही ना हो. तुमचं वाघ असू, साप असू, कुणाचे आडवा आलेलं नाही. जनावर आमची इथं समधी येतं. गवं येतं, डुकरं येतं, वांढरं, माकडं, सायळा, समधी, भिकरी, सांबरं समध आहे. पण तुम्हाला आडवं येणे कोण नाही. आमचं तेवढं हे आहे. शतकानुशतके ही जागा गुप्त राहण्याचे कारण म्हणजे निसर्गाचे कठोर रक्षण आणि स्थानिकांची गाढ श्रद्धा. तुमची कितवी पिढी या गावामध्ये राहिली? गावामध्ये आमची पहिलीच पिढी आहे. पहिलीच पिढी. हां, पहिलेपासूनच अगदी. म्हणजे किती आता तसे आम्ही नांदा आलेच ना, ही 3री पिढी चालली. ही 3री पिढी. हां, आणि मग त्याच्या आधी बी आमची पिढीला हीच लोक होतीतच. ही लोक हां, लोक आहेतच. आमची पिढी पुढे चालतच आहे. आणि ते वज्राई देवी आहे ना, ते चालूच आहे. चालूच आहे. हां, म्हणजे त्या देवीबद्दल काय तुम्ही सांगता? ती अशी अदृश्य देवी आहे का कसं आहे? नाही तुझं तिथं जर तिचा पहिला उत्सव तिचा आमचा जर इथे करायचा असला ना मंदिरात, तर पहिला तिचा उत्सव करायला लागतो जाऊ. म्हणजे जो गावातला पहिला जो माणूस हां, तो तिथं पहिला देवीला, वज्राई देवीला झेंडा बांधायचा, नारळ फोडायचा, तिथं तिला पुजायची. त्याच्यानंतर मग इथं देवीच्या इथं उत्सव येऊन करायचा, म्हणजे जो जाणायचा असं. म्हणजे पहिला जो मान आहे तो तिथला. हां, आणि त्यानंतर इथला हां, गावाचा. हां, असं आहे. म्हणजे आणि मला सांगा की गाव किती घर आहेत या गावामध्ये? 35 आहे. 35 घर. आणि किती कुटुंब असतील? कुटुंब आता राहणार सर्वच आहेत घरी, पण सर्व आता शहरा बाजारात येते. इकडे तिकडे सगळे येतात. आता कोणी राहिलं, मुलं सगळी शहरात आहेत. इथून खाली जायला रोड आहे का गाव पाहायला आपल्याला बघायचं म्हटलं तर? काय गावातली घरं बघायची? नाही नाही, इथलं इकडे तोडते इथनं असे इकडं वरण काही नाही, इथंच आहे. आणि लोकसंख्या किती असेल गावाची नॉर्मल बघायला गेली तर? 35 घरं. हो. 80च्या पुढे आहे माणूस, पण ते माणसं इकडे सर्व इकडे. म्हणजे जास्त करून शहरामध्ये शहरामध्ये जास्त लोक इथं राहतात. नाही असं आहे. आता याचं उत्पन्नच काय नाही तर कशाला कोण राहते असं झाले ना. हे गाव जंगलात असल्यामुळे जास्त लोक इथं थांबत नाही.
जंगलातून उत्पन्न नाही जर बघायला येते ते ना लोक सारखे धबधबा. आणि ते हे आहे सर्व तिथं सोय नाही कुठली कशाची, गाडीची सोय नाही किंवा कुठली शाळेची सोय नाही. शाळेला काय 3री 4थी झाली की पोरांना आणि कुठे शहरा बाजारात जायला लागते. म्हणजे आहे का 4थी पर्यंत तरी शाळा आहे का? मला काही शाळा पण दिसली नाही अजून. आहे तिथं पुढे आहे. पुढे आहे का? आहे, शाळा पण आहे. शाळा आहे पण शाळेला मुलं नाहीत आता असं आहे. आहे तर 2 मुलं अजून शाळा टिकून आहे. शाळा काय अगदीच बंद नाही, तर शाळा टिकून आहे. हो मुलं नसल्यामुळे ती शाळा काही चालू नसते. हो पण आपली ते अंगणवाडी चालूच आहे. गावाच्या बाजूने चारी बाजूला जंगल असल्यामुळे जंगली प्राण्यांचा काय तुम्ही बघितलं आहे का तुम्ही कधी असे नाही असं दिसत नाहीत असे. रात्रीची कुठं असतील रात्री? गव इथं आता गव्हाणला ह्यांना आम्ही बघतो. दिसते पण आता नाही तर पावसात हल्ली नाही तर उन्हाळ्याला दिसते तर. ते गव पाणी इथं कमी होतं हा तेव्हा. तवा येते तर जवळ अहो गावात येते तर तवा. या गावात येतो. गव इथं पण अशी हे नाही. जर नॉर्मल झालं तर नुकसान तुमचं होत असेल ते नुकसान लय. खायला गेल्यावर. हो नुकसान लय करतात. आणि मेडिकलची काय सुखसुविधा इथं नसते. नाही दवाखान्याची काय सोय नाही. तर मित्रांनो तसं बघितलं तर ह्या गावाच्या चारी बाजूनी जंगल असल्यामुळं आणि हे गाव अगदी मधोमध असल्यामुळे इथं रेंजचा तरी इश्यूच आहे. जसं की आपण बाहेर गेल्यानंतर जेव्हा मोबाईल चेक केला आपल्या मोबाईलला रेंज नाही आहे. हे गाव नाही म्हटलं तरी शहरापासून 35 ते 40-45 किलोमीटर आहे या जंगलामध्ये. हो आणि या जंगलामध्ये हे गाव वसल्या कारणामुळं इथं काही इमर्जन्सी मेडिकल सोय आली की इथल्या लोकांना लवकरात लवकर हालता येत नाही. कारण की इथले जे पण नातेवाईक असेल त्याची गाडी बघा, तो माणूस अवेलेबल असला तर ठीक आहे, नाहीतर काही दुर्घटना होण्याची शक्यता असते. अशा या हालकीच्या जीवनामध्ये ही लोक राहतात. तर आपल्याला देवीला जर पाहायचं असेल तर आपण पाहू शकतो का? म्हणजे ते देवीचं आजपर्यंत पाहिली नाही कोणी. म्हणजे अशी गुप्ते येतात या. गुप्त देवस्थान आहे. अच्छा, म्हणजे जर गावाला काही प्रॉब्लेम आला म्हणा, गाव कुठल्या गोष्टीच्या बाबतीत संकटात असेल तर इथली लोक त्या देवीला साकडं काढायला जातात की साकडं घालतात ना. इथनं म्हणलं वजर आहे आणू, हे तुम्ही बघा, हे कुणाला काय दुखावलंय काय ते तुमचं तुम्ही, आम्ही तुमची बांधणूक आहे आमच्याकडं, त्या माणसाला धक्का लागू नये असं आहे आमचं पहिले. म्हणजे गावातल्या कुठल्या माणसाकडनं काही चूक झाली असेल तर ती तेवढी सावरून घे, सावरून घे. हो त्या पद्धतीने. मग ते ना आम्ही करतोय समजा तेवढं करायला लागते. आणि जरा आधी काही लोकांकडनं मला पण असं काही कळल्या गोष्टी की आधीच्या काळामध्ये जर कोणाच्या म्हणजे घरामध्ये काही कार्यक्रम असेल तर कुठली गोष्ट असेल भांडी येत होती तर हा, मला ते जरा सविस्तर सांगा ना. म्हणजे ती येत नक्की. होती भांडी काय नाही. कार्यक्रम असला तर भांडी टॉप बिव समजायचं. तेव्हा कुठं होतं काय मुला. बरोबर. पहिले म्हाताऱ्यांच्यात काय नव्हतं, आता ही पिढी सुधारली. हा. तेव्हा काय नव्हतं, जेवणा खाण्याला भांडी यायची तर तिकडून हळदी कुंकवाचं नेऊन ठेवायचं ताट तिथं. ताट ठेवायचं. मग ते आम्हाला हळदी कुंकवाचं ताट नेऊन ठेवायचं आणि देवीला प्रार्थना घालायची की आम्हाला एवढी भांडी पाहिजेत म्हणून. काय पाहिजे आमचं कार्यक्रम आहे द्यायची. मग भेटायची ती भांडी. म्हणजे भांडी भेटायची. हा भेटायची आपण घेऊन यायची. म्हणजे देवीला हळदी कुंकू ताट घेऊन तिथं जायचं आणि देवीला मागणं घालायचं की माझ्या घरामध्ये हे चांगलं कार्य आहे, मला ह्या गोष्टी भेटू देत. भेटायच्या आणि त्या भेटायच्या. मग तिथं आपण ते मग कासून कुसून नेऊन ठेवायचं. अच्छा. या घरी आसरा होते रे, ह्या घरात म्हातारीच्या अंगात आसरा होते याचा मुला. हा. तर आसरा होते याचा. ते मुलगा लहान होता तिचा, किती वेळ महिन्याचा होता. आणि त्या 5 महिन्याचा होता. आणि त्या आसराने ती काय चुकी झाली ती त्यांना नेले त्यांच्या मेळ्यात. देवाच्या. हो देवाने नेली. तिला ते पोहार होतं 5 दिवसानं पाठवली. वटी भरून कुकू मळवट समज भरून साडी हिरवी नेसून मुलापाशी घालवली आहे. मुलापाशी घालवली. तोपर्यंत त्या घरातनं बाहेर आल्याच नाही तेवढा दिवस. त्या दिवस तिकडेच त्यांच्या मेळ्यात. तुमच्या जीवनामध्ये म्हणजे तुम्ही जितके दिवस तुम्ही आता इथे गावामध्ये राहतायत तर तुम्ही एक अशी घटना देवीच्या बाबतीत काही चांगली सांगू शकताल का? काय नाही काय नाही. म्हणजे असं नॉर्मल आता जर तुम्ही बघितलं असेल की गावावरती हे संकट होतं तेव्हा गावकऱ्यांनी एकत्र येऊन आम्ही देवीला असं काही गोष्टी बोलल्या की हे संकट लवकरात लवकर दूर होऊ दे, अशी काही कुठली घटना घडली होती का? नाही तसं नाही. नाही म्हणजे जे आधीपासून ज्या परंपरा देवीच्या बाबतीत चालत आलेल्या आहेत त्याच परंपरा हे गाव चाललेले. पण भांडे आता निघू शकत नाही.
हा मग ते त्या हा बरोबर ते त्या टायमिंगच्या म्हणजे किती टायमिंग गेला तेव्हा समजा हा. पहिला काळ मग तेव्हा त्या काळातली लोक तशी बोलत असतील बोलायची की ती माहिती कुठल्या घरामध्ये चांगलं कार्य असेल तर मला सगळ्या एक- आपल्या गावातलं कार्य असलं तर ती सांगायचीच की अमुक आम्हाला म्हणले पाहिजे असं होतं चाललं होतं काय नाही तशी म्हणते लोक ते आम्ही ऐकलं म्हणजे एक आख्यायिका त्या टायमिंग पासून तुम्ही ऐकत आलेला तुम्ही पण अजून बघितलं नसेल त्या गोष्टी कशाला बघितलं नाही पण होतं हे खरं होतं त्या टायमिंगला खरं होतं ही देवी बघायला गेलं तर दिसू शकत नाही ही या वज्राच्या काड्यामध्ये गुप्त देवस्थान म्हणून ही देवी- वर आहे काड्याच्या वर आणि जर गळे आहे तिथं गळे आहे दगड. काड्यामध्ये हो गळे दगड मोठा आणि जर तुम्ही त्यांना पूजा म्हणजे पूजा करायची म्हटली आणि पूजायचं म्हटलं तर तुम्ही कसं जाऊ शकता तिकडून वरनं जायचं वरनं कासवरनं कास पठारावरून तिथनं जायचं तिथं कडेला आणि ते गोंधळाची शी मग ते वाल्या आंघोळ करायची झेंडा उभा करायचा तो झेंडा एवढा पाऊस असू शकतं वरसाचं झेंडं ते लावलेलं आहेत वर वरती? ते जाऊचं ना जाऊ शकत नाही म्हणजे जिथून पाणी खाली पडतं तिथं वरती हो हे असं पाणी पडते ना असं झेंडा येतं पण पडू शकत नाही खोल म्हणायचं खोल येतं त्याच नाट ठेवायचा झेंडा ते अजिबात जाऊ शकत नाही जाऊ शकत नाही जायचंच नाही आणि तिथं मग काळा घ्यायचा आणि येतो तिथं देवाला पूजून खाली यायचं आणि मग त्या कार्यक्रम प्रकारे त्या ग्रामदेवताची पूजा होते जिथे निसर्ग सुरक्षित आहे तिथेच देवाची शक्ती वास करते. आजच्या सिमेंटच्या जगात भांबावलीतील हे जंगल आणि गुप्तस्थान अजूनही स्वतःचे अस्तित्व टिकवून आहे. या पवित्र स्थानाचे सौंदर्य आणि गुढता अशीच कायम राहो हीच वज्राई देवीच्या चरणी प्रार्थना.